नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याविषयी चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे मेंदू विकार, समज आणि गैरसमज। आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहे डॉक्टर महाबल शहा। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। नमस्कार डॉक्टर महाबल शहा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर डॉक्टर महाबल शहा हे हेड ऑफ द न्यूरोसायन्स डिपार्टमेंट माइल्स विश्वराज हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत। डॉक्टर शहा यांचे MBBS VMCC मेडिकल कॉलेज सोलापूरमधून झालं असून पुढे त्यांनी DNB मेडिसिन आणि DNB न्यूरोलॉजी केलं। न्यूरोलॉजीमध्ये डॉक्टर महाबल सर हे 20 वर्षांपासून कार्यरत आहेत। DNB न्यूरोलॉजी नंतर त्यांनी स्पेशल ट्रेनिंग वर्टिगोमध्ये केला असून त्यांनी 20,000 पेक्षा जास्त वर्टिगो पेशंटला बरं केलेलं आहे। कुर्डुवाडी, सोलापूर डिस्ट्रिक्ट यांसारख्या ग्रामीण भागातून येऊन पुण्यामध्ये अद्ययावत सेवा पुरवणं आणि न्यूरोलॉजी सारख्या विषयांवर काम करणं अशी मौलाची कामगिरी डॉक्टर शहा यांनी केलेली आहे। पॅरालिसिस, डोकेदुखी, चक्कर येणं, पार्किन्सन डिसीज, मायग्रेन, ऑटो इम्यून, न्यूरो डिसऑर्डर, फिट यांसारख्या विषयांमध्ये सरांचं विशेष प्रावीण्य आहे। चला तर मग चर्चेला सुरुवात करूया। तर डॉक्टर, बेसिक प्रश्न मला हाच विचारायचा आहे की न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरकडे कोणत्या आजाराच्या पेशंटनी खरोखर जाणं गरजेचं आहे? मी सगळ्यांना सांगू इच्छितो, बऱ्याच वेळा खूप कन्फ्युजन आहे की न्यूरोलॉजिस्ट पेशंट कुठले न्यूरोलॉजिस्टच्या पेशंटकडे जावे। तर डोकेदुखी, चक्कर, फीट, थरथरणे, हात थरथरणे, त्याला आपण पार्किन्सन म्हणतो, ॲबनॉर्मल मुवमेंट त्याला कोरिया डिस्टोनिया म्हणतो, मेंदूतील ताप, त्यानंतर इपिलेप्सी, लकवा या पेशंटनी मेंदूच्या डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे। बऱ्याच वेळा स्नायूचे आजार असतात, खाली बसलेलं उठता येत नाही, पण ते पेशंट बऱ्याच वेळा दुसऱ्या डॉक्टरकडे जातात। तर स्नायूचे आजार, नसाचे आजार, बऱ्याच वेळा नसाच्या आजारामध्ये पायाला मुंग्या येतात, पायातून शक्ती कमी होते, तर असे पेशंट बऱ्याच वेळा दुसऱ्या डॉक्टरांकडे जातात। त्यांना लक्षातही येत नाही की आपण कुठल्या डॉक्टरकडे जावे। तर प्रत्येक नसाचा आजार, आता मागच्या 2 महिन्यापूर्वी माझ्याकडे एक सातारा डिस्ट्रिक्टमध्ये वकील आले होते। त्यांना डोळ्याचा दिसायचा त्रास होता, डोळ्याची नस त्यांची खराब झाली होती। ते डोळ्याच्या डॉक्टरकडे गेले, डोळ्याच्या डॉक्टरने सांगितलं डोळ्यात काही नाही, पण त्यांना लक्षात आलं नाही की डोळ्याची नस खराब होती, तर आपण मेंदूच्या डॉक्टरकडे जावे। तर कुठलीही नस खराब झाली असता, स्नायूचे आजार आले असता, मेंदूचे रिलेटेड जे आजार आहेत ते प्रत्येकाने अर्जंटली न्यूरोलॉजिस्टकडे जाणे गरजेचे असते अशा पेशंटनी। ओके, आता बऱ्याच वेळा रुग्णांना जेव्हा डोकेदुखी होते आणि डोळ्याचा चष्मा जेव्हा लागणार असेल तर आपल्या चष्म्याचा नंबर वाढलेला असल्यामुळे डोकेदुखी जर सुरू झालेली आहे असे काहीतरी पेशंट गैरसमज करून घेतात। तर अशा वेळी त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? कसं आहे, डोकेदुखी याला 200 पेक्षा जास्त कारणं आहेत। साधे डोकेदुखी लाईक मायग्रेन, टेन्शन टाईप हेडेक, परंतु सिरियस त्याला सेकंडरी हेडेक म्हणतो। सिरियस डोकेदुखी जसे मेंदूतील व्हेन चोकअप होणे त्याला व्हेनस सायनस थ्रोम्बोसिस म्हणतो, मेंदूमध्ये ब्लिडिंग होणे त्याला SAH, जर मेंदूची धमनीमध्ये फुगा येऊन ते फुटले तर त्यामध्ये SAH सारखा सिरियस आजार होऊ शकतो। कधी कधी धमन्याला छेद होऊन डिसेक्शनमुळे डोकेदुखी होऊ शकते, कधी मेंदूच्या गाठीमुळे डोकेदुखी होते, तर कधी मिनिंजायटिस मेंदूमधील इन्फेक्शनमुळे पण डोकेदुखी होते। तर हे बरेच सिरियस कारण असते। यामध्ये 1-2 दिवस जरी लेट झाले तर मेंदूला पॅरालिसिस होण्याची, तर पेशंटला पॅरालिसिस होण्याची शक्यता असते। तरी अशा पेशंटनी लागलीच तातडीने न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे। चष्म्याच्या नंबरमुळे डोकेदुखी खूप रेअरली होते, तरी बरेच सिरियस कारणे आहेत आणि ते आपण मिस आउट केले तर 2-3 दिवसात पॅरालिसिस होण्याची, पेशंट कोम्यामध्ये जाण्याची शक्यता असते। यामध्ये एक मी तुम्हाला उदाहरण सांगू इच्छितो। माझे एक रिलेटिव्ह होते फलटणमधले, तर त्यांना एक 7 दिवसापासून डोकं दुखत होतं। त्यांचं MRI पण तिथं केला, MRI नॉर्मल आला। मग ते रिलेटिव्ह असल्यामुळे माझ्याकडे आले, त्यांची न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन पण एकदम नॉर्मल होती। म्हणजे तसं बघायला गेलं तर त्यांच्यात काही नव्हतं, MRI नॉर्मल होता। कुणीही त्याला पेन किलर दिले असते, काही नाही, सायकेट्रिक प्रॉब्लेम आहे म्हणून सोडून दिलं असतं। पण ॲज अ मी न्यूरोलॉजिस्ट असल्यामुळे ते डिटेल हिस्ट्री घेतली। डिटेल हिस्ट्रीमध्ये लक्षात आलं, सिंपल होतं की ते लेह लडाखला गेले होते, ट्रिपला गेले होते, काही असं सिरियस नव्हतं। पण त्यावरून मला लक्षात आलं लेह लडाखला जाताना जर्की जर्नी झाला असेल आणि त्यांना धमनीला, ब्रेनच्या धमनीला छेद झाला असेल। तर ज्यावेळी मी त्यांचा MR एन्जिओग्राफी करून घेतली, जनरली हेडेकमध्ये आम्ही MR एन्जिओ करत नाही, तर MR एन्जिओग्राफी केली असता त्यांची व्हर्टेब्रल आर्टरी म्हणजे लहान मेंदूला पुरवणारी आर्टरी डिसेक्ट झाली होऊन तिथं गुठळी तयार झाली असती। जर मी मिस आउट केलं असतं किंवा हे जर कुणीही मिस आउट केलं असतं तर त्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मोठा पॅरालिसिस त्या पेशंटला झाला असता। त्यामुळे हेडेक आहे, काय लाईट आहे, मी पेन किलर खातो म्हणून तुम्ही बसू नका। मायग्रेनच्या पेशंटला मी सांगू इच्छितो, जर मायग्रेनचा हेडेक 2 दिवसापेक्षा जास्त राहिला, हेडेकचा पॅटर्न चेंज झाला, त्याबरोबर ताप येते,
तर आपण नेहमी पेन किलर खातो, नाही ठीक आहे 2 दिवसात माझं कमी होईल असं म्हणून राहू नका. हेडेक हे सिरियस आहे, त्यामध्ये अर्धांगवायू होण्याची शक्यता असते. जर तुम्ही मिस केलं तर त्यासाठी तुम्ही लागली जवळच्या न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरकडे, ब्रेनच्या तज्ज्ञ डॉक्टरकडे, जो की व्यवस्थित चिकित्सा करून त्याची ट्रीटमेंट करू शकेल, अशा डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे. ओके. आता डॉक्टर, बरेच वेळा आपण बघतो की चक्कर येते एखाद्याला, अचानक चक्कर येते, ज्याला आपण वर्टिगो पण म्हणतात. तर एक्झॅक्टली चक्कर येते म्हणजे काय होतं, याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. मॅडम, चक्कर येते म्हणजे डोळ्याभोवती गोल 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 फिरणे. ती बऱ्याच वेळा कुशी बदलताना म्हणजे आपल्या कानातील पार्टिकल सुट्टे झाल्यामुळे होते. त्याला आम्ही बिनाईन पॅराक्झिमल पोझिशनल वर्टिगो म्हणतो. बऱ्याच वेळा हे मायग्रेनमुळे पण चक्कर येते. आपण म्हणतो मायग्रेनमध्ये फक्त डोकं दुखतं, तर ह्याला व्हेस्टिब्युलर मायग्रेन म्हणतात. मायग्रेनमध्ये चक्कर येऊन डोकं दुखतं. कधी कधी एक मिनर्स डिसीज म्हणून असतो, त्यामध्ये कानामध्ये आवाज येणे, त्यानंतर कानामध्ये डेफनेस येणे, रिकरंट अटॅक म्हणजे मधून अधून त्यांना सारखी चक्करचे अटॅक येत असतात. कधी कधी व्हेस्टिब्युलर न्यूरायटिस म्हणजे आपल्या कानातील जे बॅलन्स यंत्र असतं त्याला व्हायरल इन्फ्लमेशन होतं, त्यामुळे पण चक्कर येते. पण कधी कधी सिरियस आजार लाईक लहान मेंदूची धमनी ब्लॉक झाल्यामुळे, लहान मेंदूमध्ये पॅरालिसिस झाल्यामुळे पण चक्कर येऊ शकते. तर चक्कर येणे, गोलगोल फिरणे, याला आपण चक्कर म्हणतो. पण आम्ही न्यूरोलॉजीची प्रॅक्टिस करताना आम्हाला असं लक्षात येतं की पेशंट कशालाही चक्कर संबोधतात. आता उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, सिन्कोपल अटॅक. सिन्कोपल अटॅक म्हणजे प्रार्थनेच्या वेळी आपण बसलो असतो, उभारलेले असतात लहान मुलं, सडनली ते उन्हामुळे त्यांना चक्कर येऊन पडतात, त्यालाच आम्ही सिन्कोपल अटॅक म्हणतो. पण पेशंट येऊन सांगतो की आम्हाला चक्कर येते, त्यावेळी आम्हाला विचारून लक्षात यावं लागतं की हे सिन्कोपल अटॅक आहे, ही चक्कर वेगळी आहे. चक्कर म्हणजे गोल गोल फिरणे, पण सिन्कोपल अटॅकला सुद्धा पेशंट चक्कर म्हणतो. कधी कधी पेशंटला चालताना इम्बॅलन्स होत असतो. चालताना इम्बॅलन्स होणे म्हणजे लहान मेंदूचं कार्य असतं ते. तर लहान मेंदूमध्ये गाठ आली, लहान मेंदूमध्ये पॅरालिसिस झाला, तर चालताना इम्बॅलन्स होतो. पण पेशंट आम्हाला येऊन काय सांगतो, चक्कर आली. तर हे चक्कर पेशंट कशासाठी संबोधतो हे महत्त्वाचं आहे. कधी कधी पार्किन्सनमुळे पेशंट स्लो होतो. पेशंट म्हणतो पेशंटला चक्कर येते, पेशंटचे रिलेटिव्ह पेशंट म्हणतो, पण ते पार्किन्सनमुळे होत असतं. कधी कधी पाय शेकिंग होतात, त्याला लिम्ब शेकिंग TI म्हणतात. खूप सिरियस आजार आहे, मेंदूची मोठी धमनी ब्लॉक झालेली असते, पण पेशंट सांगताना चक्कर येते असं म्हणतो. तर हे मिस आउट होऊ शकतं. आणि इंडियामध्ये तर पेशंट इपिलेप्सीच्या पेशंटला, फिटच्या पेशंटला सुद्धा लोक चक्कर म्हणून संबोधतात. अशा अनेक प्रकारे चक्करचा पेशंट येऊ शकतो. तर हे मेंदूच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी चक्कर कशामुळे येते, चक्कर हा शब्द कशासाठी यूज करतात हे पहिल्यांदा पाहावं लागतं, आणि त्यानुसार त्याचं ट्रीटमेंट, त्याची इन्व्हेस्टिगेशन करून त्याला बरे करणे गरजेचे असते. ओके. तर जसं की तुम्ही आत्ताच सांगितलं की बरेच वेळा त्यांना कळत नाही की चक्कर म्हणजे एक्झॅक्टली काय. तर या चक्कर बद्दल कोणते कोणते गैरसमज आहेत त्याविषयी थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगाल. चक्कर बाबत खूप गैरसमज आहेत मॅडम. पहिला सगळ्यात महत्त्वाचा गैरसमज म्हणजे पेशंट आमच्याकडे येतो आणि आम्हाला सांगतो, सर मला चक्करचा आजार आहे. अहो, चक्कर हा सिम्पटम आहे. जसं फिवर आला, आपण म्हणतो का फिवरचा आजार आहे. फिवर हा डेंग्यूमुळे येतो, TBमुळे येतो. बरेच वेळा डॉक्टर सुद्धा सांगतात, अरे तुला चक्करचा आजार आहे. तर चक्कर हा आजार नाही, चक्कर हे सिम्पटम आहे. आणि चक्कर कशामुळे येते हे तुम्ही शोधणं गरजेचं आहे. तर पहिला गैरसमज हा आहे की चक्कर आजार नसून चक्कर फिवर सारखा सिम्पटम आहे, आणि चक्करची भली मोठी लिस्ट आहे. ते कुठल्या आजारामुळे चक्कर होती हे चक्कर शोधणे गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं, पेशंटला कुशी बदलताना चक्कर येते. कुशी बदलताना चक्कर येते, त्यांना वाटतं की मान टर्न करण्यामुळे चक्कर येते. बरेच डॉक्टर सुद्धा यालाच म्हणतात की स्पॉन्डिलोसिसमुळे तुला चक्कर आहे. तर हे चक्कर एका विशिष्ट कानामध्ये विशिष्ट पार्टिकल सुट्टे झाल्यामुळे होती. त्याला आम्ही रिपोजिशनिंग प्रोसिजर म्हणून असते. एका दिवसात पेशंट बरा होतो. 6-6 महिने असे चक्करने सफर झालेले पेशंट आमच्याकडे आलेत. एवढे भली मोठी इन्व्हेस्टिगेशन करून 60-60 हजाराचे इन्व्हेस्टिगेशन करून आलेले ते एका दिवसात बरे होतात. बऱ्याच वेळा पेशंट आमच्याकडे येतो, घाबरून गेलेला असतो. अहो सर, आमचा एक्सरे काढला, मला स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे, त्यामुळे चक्कर येते. तर मला इथं प्रेक्षकांना सांगायचं आहे, स्पॉन्डिलोसिसमुळे चक्कर कधीही येत नसते. स्पॉन्डिलोसिसमध्ये हाताला मुंगे येणे, बॅलन्स जाणे होतं, पण असं गोल गोल फिरणारी चक्कर स्पॉन्डिलोसिसमुळं होत नसते. त्यामध्ये हाताची ताकद जाते आणि वेगवेगळ्या साईन्स असतात. तर स्पॉन्डिलोसिसमुळे चक्कर येत नसते. बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज, आता चक्कर झाली, आपल्याला पण माहिती आहे बऱ्याच गोळ्या आहेत, मी गोळ्याचं नाव घेत नाही, पण 2 फेमस गोळ्या आहेत, ते गोळे खाल्ली की बरे होतं. पण मी तुम्हाला आत्ता सांगितलं, चक्कर पेशंट एवढ्या मोठ्या लिस्टला संबोधतो. तर चक्कर कशामुळे येते हे पहिल्यांदा शोधणं गरजेचं आहे. आणि कधी कधी काय होतं, एखाद्या डॉक्टरकडे गेलं तर चक्कर आली, तुझ्या लहान मेंदूत पॅरालिसिस झाला असेल किंवा लहान मेंदूची धमनी ब्लॉक झाली असते. कधी कधी साधी चक्कर असते, मायग्रेनची चक्कर असते. आणि अशा पेशंटला लाईफ लॉंग अँटीप्लेटलेट म्हणजे रक्तपातळीच्या गोळ्या चालू केल्या जातात आणि त्या गोळ्या दिल्या जातात. तर चक्कर कशाला म्हणतात हे चक्कर स्पेशालिस्ट, न्यूरोलॉजिस्टमध्ये पण चक्कर स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जाऊन त्याचे योग्य निदान करून औषध घेणे जरुरीचे आहे. ओके. तर डॉक्टर लकवा म्हणजे पॅरालिसिस या रोगाची नेमकी काय लक्षणं असतात आणि एक्झॅक्टली हा कशामुळे होतो याविषयी थोडं मार्गदर्शन कराल. पॅरालिसिस मुख्यतः 2 प्रकारचे असतात मॅडम.
एक म्हणजे इश्केमिक स्ट्रोक. इश्केमिक स्ट्रोक म्हणजे काय असतं की आपली ब्रेनची धमनी जी असते ती ब्लॉक होते आणि त्यामुळे रक्तपुरवठा कमी होतो आणि त्यामुळे पॅरालिसिस होतो. त्याला आम्ही इश्केमिक स्ट्रोक म्हणतो. दुसरा असतो हिमोरेजिक स्ट्रोक. त्यामध्ये काय होतं, सडनली आपला बीपी वाढतो, त्यामुळे स्मॉल धमन्या फुटतात आणि त्यामध्ये रक्तस्राव होतो. पण त्या रक्तस्राव झाल्यामुळे पण पॅरालिसिस होतो. कधी कधी धमनीला आपल्या ब्रेनच्या फुगा येतो आणि ते रप्चर होतात, SH म्हणतात. तर सिरियस कंडिशन असते, त्याच्यामुळे पण पॅरालिसिस होऊ शकतो. कधी कधी व्हेनमध्ये चोकअप होतं आणि त्या व्हेन फुटून पॅरालिसिस होतं, त्याला हिमोरेजिक स्ट्रोक. हे 3 हिमोरेजिक स्ट्रोकचे कारण आहेत. आता पॅरालिसिसचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण, तर सगळ्यात महत्त्वाचं सडन ऑनसेट म्हणजे एकाएकी. जर एकाएकी पेशंटला एका हाताची ताकद गेली, एका हाताला मुंग्या आल्या, चालताना बॅलन्स जायला लागला, चेहरा वाकडा झाला, बोलणं तोत्र झालं, दिसायचं कमी झालं, वेगवेगळ्या एरियात आपलं असतं. हार्ट अटॅकसारखं सिंपल नाही की बाबा मला छाती दुखलं, दम लागला, हार्ट अटॅक आला. ब्रेनमध्ये वेगवेगळे सेंटर आहेत. कधी कधी पेशंटला कन्फ्यूज होतो, पण पेशंटला बोलता येत नसतं, तर ते स्पीचच्या एरियात इन्फॅक्ट झालेला असतो. पण पेशंटला वाटतं की सायकेट्रिक आहे, पेशंट काही बरळायला लागला. तर हे स्ट्रोकमध्ये वेगवेगळे सिम्पटम प्रेझेंट होतात आणि त्याचं निदान करणं खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी आम्ही सिम्पल निमोनिक वापरतो. बी फास्ट. बी म्हणजे बॅलन्स, ई म्हणजे आईज, विजन जाणे किंवा डबल दिसणे, एफ म्हणजे फेस वाकडा होणे, फास्ट, ए म्हणजे आर्ममध्ये विकनेस येणे, एस म्हणजे स्पीच बोलताना तोत्रेपणा येणे आणि टी म्हणजे टाइम खूप महत्त्वाचा आहे पॅरालिसिसमध्ये. कारण एका मिनिटाला 2 मिलियन न्यूरॉन आपल्या ब्रेनचे लॉस होत असतात, डॅमेज होत असतात. तर जेवढ्या लवकर पेशंटनी मोठ्या हॉस्पिटलमध्ये ते जाणे गरजेचे आहेत, म्हणून टाईम हे महत्त्वाचं आहे ह्यामध्ये. ओके. आता तुम्ही याची लक्षणं तर सांगितली, पण जेव्हा एखाद्या वेळेला सडनली असं काहीतरी होतं तेव्हा त्या रुग्णांनी तातडीनं काय करणं गरजेचं आहे त्यावेळी? हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. बऱ्याच वेळा काय होतं, पेशंट जवळच्या डॉक्टरकडे जातात आणि खूप महत्त्वाचा गोल्डन आवर म्हणतो त्याला आम्ही, 4.5 तास. 4.5 तासामध्ये आता एक नवीन इंजेक्शन आले, त्याला इंजेक्शन TPA किंवा इंजेक्शन टेनेक्टेप्लेस. तुम्हाला मी सांगितलं ना की धमनी ब्लॉक होते म्हणजे त्यामध्ये गुठळी तयार झालेली असते. तर हे आम्ही इंजेक्शन दिल्याने ती गुठळी विरघळते आणि ब्रेनमध्ये रक्तपुरवठा सुरळीत होतो. काय होत असतं, ब्रेनमध्ये थोडा भाग डॅमेज झालेला असतो आणि बराच भाग डॅमेज होणारा असतो. जर आपण रक्तपुरवठा चालू केला तर ते डॅमेज होणारा भाग प्रिव्हेंट होतो आणि पेशंटचा लकवा लगेच इम्प्रूव्ह होण्याची शक्यता असते. मॅजिकसारखी रिकव्हरी होती. 33 ते 40% पेशंटमध्ये मॅजिकसारखी रिकव्हरी होती आणि बऱ्याच पेशंटमध्ये 3-4 महिन्यात खूप चांगली रिकव्हरी दिसते. आता बऱ्याच पेशंटला काय असतं की खूप मोठा पॅरालिसिस झालेला असतो, त्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्या मेंदूला जाणारी धमनी, त्याला इंटरनल सेरेब्रल आर्टरी म्हणतो किंवा मिडल सेरेब्रल आर्टरी म्हणतो, यामध्ये गुठळी झालेली असते, ती कम्प्लिटली ब्लॉक असते. तर त्यामध्ये आम्ही काय, आता नवीन थेरपी आली जी की आम्ही 12 तास ते 24 तासापर्यंत करू शकतो. त्यामध्ये वेगवेगळे डिव्हाइस आलेत, पेनम्ब्रा, सॉलिटरी स्टेंट. त्यामध्ये आम्ही काय करतो, ती गुठळी सक्शन करून घेतो किंवा त्या गुठळीबद्दल भोवती नायलॉनची वायर टाकून ती गुठळी ओढून काढू शकतो. त्यामुळे काय होतं, तो पार्ट क्लिअर होतो, ब्रेनला रक्तपुरवठा व्यवस्थित जायला लागतो आणि पेशंट एकदम मॅजिकल रिकव्हरी होती. आणि त्यानंतर जे ट्रीटमेंट घ्याली 24 तासानंतर एकदा गेले तर जे ट्रीटमेंट असते ते फ्युचर स्ट्रोक प्रिव्हेंट करण्यासाठी असते. त्या ट्रीटमेंटमुळं जादा इम्प्रूव्हमेंट होत नसते. त्यामुळे हे गोल्डन आवर्स पहिले 4.5 ते 24 तास खूप महत्त्वाचे आहेत. त्यानुसार आम्ही वेगवेगळ्या टेस्ट करून हे डिसाईड करतो पेशंटला कुठली थेरपी देणे गरजेचे आहे. ओके. आता जसं तुम्ही चक्करच्या बाबतीत सांगितलं कोणते कोणते गैरसमज आहेत लोकांमध्ये, तर त्याच पद्धतीने आता हा जो पॅरालिसिस जो लकवा आहे त्यामध्ये पण काही रुग्णांमध्ये गैरसमज असतात का? हो मॅडम, पॅरालिसिसमध्ये खूप गैरसमज आहे आणि त्यामुळे कसं होतं, पॅरालिसिसच्या गैरसमजामुळे जर चूक झाली तर आयुष्यभर अपंगत्व येतं. आयुष्यभर पेशंट लकवानी त्यांना चालता येत नाही, बोलता येत नाही. तर हे गोल्डन आवर 4.5 तास खूप महत्त्वाचे आहेत. पेशंटला काय होतं, झोपेतनं उठतो, हात उशी खाली आला, मुंग्या आलेल्या असतात सडनली, एकाएकी आलं तर स्ट्रोक समजावा, हे मी पहिल्यांदाच सांगितलं. तर हाताला मुंग्या आलेल्या असतात, पायाला हाताला विकनेस आलेला असतो. पेशंटला वाटते काल मी जेवलो नाही त्यामुळे विकनेस आला असेल, आपण शेकू. बऱ्याच वेळा मुंग्या येतात, पेशंट 2 तास शेकत बसतो आणि पॅरालिसिस झाला असेल असं त्यांना कल्पनाच येत नाही आणि असा पेशंट जात नाही. जर एकाएकी जर हाताची पायाची ताकद गेली किंवा मगाशी मी सांगितलं स्पीचमध्ये तोतरीपणा आला, चेहरा वाकडा झाला, तर इमिजिएटली मोठ्या हॉस्पिटलमध्ये जिथे CT स्कॅन आहे, MRI आहे, DSA अँजिओग्राफीची सोय आहे, अशा हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेणे गरजेचे आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा दुसरा गैरसमज काय होतं, पॅरालिसिसचे पेशंट बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या महाराष्ट्रात नाही भारतात खूप फेमस सेंटर आहेत, जसे निपाणीमध्ये, कर्नाटकमध्ये. पेशंट लगेच त्या सेंटरमध्ये पळतात. आता मध्ये मी एका माझ्या सासवडचे फिजिशियन मित्र आहेत, त्याला विचारलं
तुम्ही तो थ्रोम्बोलायसिस करता का तुम्ही, नाही कधी असेल थ्रोम्बोलायसिसचा पेशंट तर माझ्याकडे पाठवत जावा. तर तो म्हटला सर स्ट्रोकचा येस म्हणेपर्यंत हॉस्पिटलच्या बाहेर गाडी येते आणि क होईपर्यंत पेशंट निपाणीला निघालेला असतो. हे गोल्डन आवरमध्ये जे ट्रीटमेंट घ्यायची त्याच्यावरती ते भोंदूबाबाच्याकडे जातात. तर अशा भोंदूबाबाच्या भूलभुलैया जाहिरातीला तुम्ही फसवू नका आणि त्यांच्याकडे जाऊन तुमचा वेळ, तुमचं आरोग्य, तुमचा पैसा वाया घालू नका. आणि तुमच्या माध्यमच्या ह्यानी मी तुम्हाला सांगतो मॅडम, शासनाला सुद्धा सांगू इच्छितो की अशा अनाधिकृत सेंटरवर तुम्ही बंदी आणलीच पाहिजे. ह्यामुळे पेशंटचं नुकसान होतं. बऱ्याच पेशंटला तिथं जाऊन आलं आम्ही बघितले रक्तस्राव झालेला आहे, बऱ्याच पेशंटला जीवाला धोका पण झालेला आहे. तर कृपया अशा सेंटरवर जाऊ नका. बरेच पेशंट आम्हाला येतात नंतर विचारतात सर आम्ही स्टेम सेल थेरपी करू का. स्टेम सेल थेरपीचा अजून शास्त्रीयदृष्ट्या अजून अजिबातही रोल नाही आहे. स्टेम सेल थेरपीनी पेशंट इम्प्रूव्ह होत नसतो. पेशंट जातो 4.5 लाख रुपये खर्च करतो आणि परत येतो. आणि हे असे बरेच सेंटर आहेत अनाधिकृत सेंटर ज्याची की प्रूवन थेरपी नाही आहे. कुठं US मध्ये पण ते करत नाहीत, पण ते आपल्या इंडियात चालू आहे. तर अशा सेंटरवर शासनाने पण लक्ष देऊन बंदी घालणं गरजेचं आहे असं मला वाटतं मॅडम. अगदीच डॉक्टर, तुम्ही हे सगळं सांगताय सगळं ठीक आहे, पण डोंट माइंड माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये पण असं बरेच जण आहेत की ज्यांनी निपाणी, कर्नाटक या ठिकाणी जे आरोग्य केंद्र असतात ना त्या ठिकाणी जाऊन पण ते रिकवर झालेले बरं झालं आहेत. तर मॅडम, हा तुम्ही या बाबतीत तुमचं काय मत आहे? बरं झालं हा तुम्हीच क्वेश्चन विचारला मला. असे बरेच पेशंट मला विचारतात काय सांगता सर तुम्ही डॉक्टर, आमच्या गावातले 100 पेशंट तिकडे जाऊन आले निपाणीकडं आणि तिकडं सुधारले, काय सांगता तुम्ही. आता ह्या बाबतीत माझ्या सख्ख्या बहिणीचं उदाहरण सांगतो. तिला मोठा मॅलिग्नन इन्फाक्ट झालता, MCA इन्फाक्ट. तिला आम्ही थ्रोम्बोलायसिस केलं, पुण्यातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आता ऑब्वियसली मोठा इन्फाक्ट झाल्यावर पेशंट इम्प्रूव्ह होत नसतो, त्याला वेळ लागतो, 1.5 महिने लागतो, 2 महिने लागतो आपल्या कॅपॅसिटीनुसार. पहिले तुम्हाला 24 तास गेले तर पेशंट इम्प्रूव्ह होत नसतो. आता आम्ही गावाकडचे कुरुडवाडी शहरातले, तेव्हा आमचे काका वडील आले 20 दिवसांनी, म्हटले अरे महाबल तुझ्या थेरपीने काय इम्प्रूव्हमेंट होत नाही, चल आम्ही निपाणीला घेऊन चाललो. केवळ मी न्यूरोलॉजिस्ट असल्यामुळे त्यांना तिथं जाऊ दिलं नाही. आणि पुढच्या 15 दिवसात ती थोडी सुधारली, थोडा सपोर्टनी चालायला लागली, थोडे हात वर करायला लागली. जर त्याच वेळी नेमकं आम्ही गेलो असतो तर मला सुद्धा वाटलं असतं अरे या सेंटरमुळे सुधारलं. आणि बऱ्याच वेळा माझ्याकडे पण पेशंट येतात, मी पुण्यात प्रॅक्टिस करतो, सातारा फलटणचे पेशंट येतात, म्हणतात सर आम्ही फिजिशियनकडे तिथं 1 महिना ट्रीटमेंट घेतली, पण तुमच्याकडे आलो आम्ही जादूसारखं सुधारलो. मी काही केलं नसतं, फक्त त्याच गोळ्या रक्तपातळच्या गोळ्या वेगळ्या कंपनीच्या दिलेल्या असतात. एकदा 24 तास झाले, ब्रह्मदेव जरी आला तरी त्याला इम्प्रूव्हमेंट करू शकत नाही. तरी पेशंटनी अशा अनाधिकृत सेंटरमध्ये जाऊ नये, हे माझी विनंती, कळकळीची विनंती आहे. तुमचा पैसा वाया जातो, वेळ वाया जातो आणि त्याबरोबर हेल्थही खराब होण्याची शक्यता असते. अगदीच. डॉक्टर, मणक्याच्या रुग्णाने न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांकडे गेलं पाहिजे का? खरं तर वेळ कमी असल्यामुळे थोडक्यात सांगाल. बरं, बऱ्याच वेळा काय होतं, वरती आपल्या मणक्याचा त्रास असतो, म्हणजे काय असतं की खाली गादी सरकलेली असते, बऱ्याच पेशंटला सरकली असते आणि पायात विकनेस आले असतो. पण बऱ्याच वेळा हा पायातला विकनेस मसलमुळे असतो, स्नायूच्या आजारामुळे असतो, कधी नसाच्या आजारामुळे असतो, कधी ब्रेनमुळे असतो. त्यामुळे असे पेशंट काय होतं, अनाधी एक्स्ट्रॅक्शन घेतले जातात, कधी कधी सर्जरी केली जाते, कधी कधी वरच्या मणक्यात प्रॉब्लेम असतो आणि खालच्या मणक्याचं ऑपरेशन केलं जातं. कधी कधी पेशंट PSY म्हणजे थोडं टेन्शननी विकनेस असं करत असतात. आहे तर लोकलायझेशनचं काम जे आहे ते न्यूरोलॉजिस्ट करू शकतो. तो नसाची स्नायूची तपासणी करून ठरवू शकतो की हे वरच्या मणक्यामुळं आहे, खालच्या मणक्यामुळं आहे. आणि कधी कधी काय होतं, खूप जोरात पेन असते, पायाला विकनेस पण असतो, पण कधी कधी ऑपरेशन करायची पेनसाठी गरज नसते, लंबारमध्ये गादी सरकलेली असते, पण पेनसाठी सर्जरी करायची गरज असते. पुढच्या 2 ते 3 महिन्यात हळूहळू इम्प्रूव्ह होतं. जर सर्जरी केली तर तिथं बॅग तयार होते, तिथं बॅग पिशवीसारखं तयार होतं, तिथं नर्व कॅच होऊन अजून दुखणं वाढू शकतं. आणि जर विकनेस प्रोग्रेसिव्ह नसेल तर सर्जरी करायची गरज नसते. ओके. तर डॉक्टर, जाता जाता खरं तर वेळ संपलेलीच आहे, पण एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की फिटबद्दल काय, फिट म्हणजे काय आणि त्याचे गैरसमज काय, अगदी 1 मिनिटात काय सांगाल? फिट म्हणजे सडनली पेशंटला पूर्वसूचना नेता हातापायाला झटके येणे, तोंडातून फेस येणे आणि पेशंट कोलमडून जाऊन बेशुद्ध पडतो. यामध्ये सगळ्यात पहिला गैरसमज आहे की अशा पेशंटला, आता आम्ही कुरवाडी शहरातून आलो, आम्ही बघतो की अशा पेशंटला भुताटकी लागली म्हणून मांत्रिकाकडे जातात, अशा पेशंटला देवाचा कोप झाला असा गैरसमज असतो. अशा पेशंट वाटतं की हे अक्षम आहेत, हे काम करू शकत नाही. पण तुम्हाला सांगतो, अलेक्झांडर द ग्रेट, नेपोलियन, जॉन टी रॉड्स ह्या सगळ्यांना फिट होते, त्यांच्या आयुष्यात सक्सेसफुल झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं चॅनलच्या थ्रू की फिट आलेल्या मुलीशी कोण लग्न करत नाही. तर एखादी जर फिट असेल
आणि मुलगी मेंटली चांगली असेल तर लग्न करण्यात काही हरकत नसते. आता बऱ्याच गोळ्या अशा आहेत की ज्या प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहेत आणि फोलिक ऍसिड नावाची गोळी चालू केली तर बाळाला सुद्धा होणारी इजा थांबू शकते. अगदीच अगदीच तुम्ही या ठिकाणी आले, उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. मॅडम. तर प्रेक्षकांनो, आजचा आपला विषय होता मेंदूचे विकार, त्याबद्दलचे समज आणि गैरसमज, आणि त्यावर अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन डॉक्टर महाबल शहा यांनी केलेलं आहे. तुम्हाला यांच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर्स दिसत आहेत त्याद्वारे तुम्ही डॉक्टरांसोबत कनेक्ट होऊ शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.